चक्षुमन बुद्ध विहाराचे अध्यक्ष तथा सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे विठ्ठलराव बहिरे यांनी नांदेडच्या श्रावस्ती नगर भागातील माता रमाई आंबेडकर चौकात नव्याने सुरू केलेल्या जय भीम टी हाऊसचे उद्घाटन श्रामणे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष बदंत पयाबोधी थेरो यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी मुख्याध्यापक मारुती कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल इडके यांची प्रमुख उपस्थिती होती। चहा व इतर खाद्यपदार्थ अतिशय रुचकर असल्यामुळे जय भीम टी हाऊसवर ग्राहकांची गर्दी होत आहे। आज जय भीम टी हाऊस या ठिकाणावर मी व्ही.डी. बहिरेकर बाबा यांनी जे जय भीम नावाने टी हाऊस इथं सुरू केलेला आहे, त्या टी हाऊसला भेट देण्यासाठी या ठिकाणावर मी आलेलो आहे। व्ही.डी. बहिरेकर बाबा हे सामाजिक धार्मिक चळवळीमध्ये त्यांचं आतापर्यंत मोलाचं योगदान राहिलेलं आहे। अतिशय धार्मिक वृत्ती असलेलं हे व्यक्तिमत्व आहे। लोकांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारा आहे। विहार अतिशय सुंदर त्यांनी निर्माण केलेला आहे सावित्री फुले नगरमध्ये। आणि चक्षुमन विहार म्हणजे विहाराचं नाव सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। महिला मंडळांच्या माध्यमातून ते स्वच्छता अभियान सुद्धा राबवत असतात। श्रामणे प्रशिक्षण कोरगाव येथे सुद्धा त्यांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे, दाभडला सुद्धा। आणि एवढंच नाही तर ते नागपूर सारख्या ठिकाणावर, नाशिक सारख्या येवल्या ठिकाणावर अशा दूर पर्यंत भीमा कोरेगावला सुद्धा त्यांनी पहिला मंडळाला घेऊन तिथली स्वच्छता अभियान केलेलं आहे। या ठिकाणावर विशेषत्वानं मला भेट द्यावी वाटली, कारण त्यांनी मला सांगितलं, बनतेजी आपण थोडं येऊन जा, कारण मी माझ्या हॉटेलचं नाव जय भीम टी हाऊस ठेवलेलं आहे। आणि मला अतिशय अभिमान आणि गर्व वाटला, कारण जय भीम नावाची ताकद या देशाला माहीत आहे। बाबासाहेब आंबेडकरांची जी विद्वत्ता असेल, बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा म्हणजे उद्योगशीलता अतिशय महत्त्वाची वाटत होती। बाबासाहेब आंबेडकरांनी कित्येकांना उद्योगासाठी, छोटे उद्योग करण्यासाठी सुद्धा मदत केलेल्याचा इतिहास आहे। आपण ते इतिहास जर पाहिला तर असे बरेचसे छोटे मोठे उद्योजकांच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये येतील। मी ते विश्लेषणपूर्वक काही करून आपल्याला सांगणार नाही, परंतु जे बहिरेकर बाबाने एक छोटासा उद्योग आपला सुरू केलेला आहे चहाचा। त्याच्यामध्ये समोसे सुद्धा आहेत, भजी आहेत आणि चहा सुद्धा उत्तम आहे। आताच आम्हाला त्यांनी चाय सुद्धा सगळ्यांना दिली आणि खूप सुंदर चाय बनवलेली आहे। तर या जय भीम टी हाऊस मध्ये मी सर्व नागरिकांना, कारण हॉटेल कुठल्याही जाती धर्माचं प्रतिनिधित्व करत नसते, तर एक सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ते खुलं असलं पाहिजे। आणि म्हणून हे सुद्धा जय भीम नावाने जे हॉटेल सुरू केलेलं आहे, मी सगळ्या ग्राहकांना म्हणजे एक नम्रपूर्वक विनंती करतो की आपण या जय भीम टी हाऊस मध्ये येऊन आपण चहा नाश्ता इथं करू शकता आणि याचा आनंद आपण घेऊ शकता। अतिशय स्वादिष्ट या ठिकाणावर ते सर्व खिचडी, भज्या असतील किंवा समोसे असतील आणि चाय सुद्धा म्हणजे अतिशय उत्कृष्ट प्रमाणे चविष्ट ते करत असतात। सर्वांचं मंगल हो। माझं नाव विठ्ठलराव दीपाजी बहिरे, मी राहणार सावित्रीबाई फुले नगर नांदेड, व माझ्या जय भीम टी हाऊसचं सुद्धा नाव रमाई माता आंबेडकर चौक आणि जय भीम टी हाऊस आहे। आणि मी हे कुठेच नाही ऐकलं मी हे नाव, म्हणून मला हे नाव आवडलं, म्हणून मी हे ठेवलं। कारण मी पूर्णच केलेलं, गाडगेबाबाचं अभियान चालवलं, स्वच्छता अभियान चालवलं, खुरगावला केलं, भंतेजी उपस्थित आहेत, दाभडला सुद्धा केलं, भंतेजी उपस्थित आहेत की मी स्वच्छता अभियान चालवतो। दर महिन्याला यायच्या भंतेजीकडे जाऊन, महिला मंडळाला जाऊन सर्व स्वच्छता अभियान चालू करतो। परत दाभडला सुद्धा तसंच काम करत असतो महिला मंडळाला नेऊन। आणि हे चहाचा मला एक हे वाटलं, चहा स्टॉल टाकावी आणि त्याला माझं जय भीम हे नाव द्यावं। कुठंच हे जय भीम नाही। पोचीराम हे मेले कांबळे साहेब यांनी मरता जय भीमचं नाव घेऊन मेले, तसंच मला माझं हॉटेलचं नाव जय भीम हे ठेवून शेवटी समाप्त करायचं आहे। काय सांगता लोकांना, काय म्हणता? लोकांनी मला विचारलं तुम्हाला जय भीमच का हे नाव आवडलं, तर माझा उद्देश आहे की बाबा जय भीमचं नाव मी जय भीमचाच आहे। मी कांबळे मारुती चंद्रराव, राहणार श्रावस्ती नगर नांदेड या ठिकाणी राहत असतो। आणि बहिरेकरचं जी तळमळ आहे समाजाबद्दल आणि समाजातील
लोकांबद्दल, विहाराबद्दल ते अतिशय उत्खननासारखे आहे. त्यांनी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून समाजामध्ये आपलं नाव लौकिक करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. त्या माध्यमातूनच त्यांनी जय भीम टी हाऊस या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी ग्राहक म्हणून आल्यानंतर त्यांचा जो चहा आहे तो अतिशय वेगवेगळ्या शिवाजीनगरला किंवा आयटीआचा जो चहा आहे त्यापेक्षा अतिशय सुंदर चहा ते बनवतात. आणि त्यांचा चहा घेतल्यानंतर अतिशय आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. आणि त्यांचा पागल समोसा जो आहे त्यानं सुद्धा अतिशय फेमस असं नाव त्यांनी केलेलं आहे. अनेक लोकांनी त्याचा स्वाद घेतलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं जय भीम टी हाऊस चालत आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा चालावं अशी ह्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.